मतदार नोंदणी बंद करून लफाछफी कशासाठी असा सवाल राज ठाकरे यांनी केलेला आहे। तर मतदार नोंदणी बंद करून लफाछफी कशासाठी असा सवाल आजच्या बैठकीत राज ठाकरे यांनी विचारलाय। कोणती निवडणूक नसताना मतदार नोंदणी का बंद असा सवाल देखील राज ठाकरे यांनी केला होता। राजकीय पक्षांना अंतिम यादी का दाखवत नाहीत असा सवाल देखील राज ठाकरे यांनी केलाय। तुमची यंत्रणा सज्ज नाही तरी निवडणुका घेता असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय। तुमची यंत्रणा सज्ज नाही तरी निवडणुका घेता असं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलंय। मतदार याद्यांमधल्या घोळावर जबाबदारी संदर्भात उद्धव ठाकरे यांनी प्रश्न विचारलाय। प्रत्येक जण जबाबदारी झटकण्याचं काम करतंय असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। शिष्टमंडळासोबत निवडणूक आयुक्तांची आता या ठिकाणी बैठक सुरू झालेली आहे। काही प्रश्न उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्याकडून उपस्थित करण्यात आलेले आहेत। थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडे। कृष्णा, राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनी व्हीव्हीपॅटचा मुद्दा उचलून धरलाय, मतदार याद्यांचा मुद्दा त्यांनी या ठिकाणी उचलून धरलेला आहे। आज कोणकोणते मुद्दे मांडले जात आहेत? निखिल, आपण पाहतोय की काल सुद्धा या सगळ्या नेत्यांची बैठक झालेली होती, मात्र काही प्रश्नांची उत्तरे जी आहेत ती अनुत्तरित आहेत। म्हणून निवडणूक आयुक्त जे आहेत त्यांच्यासोबत पुन्हा एकदा महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ, त्याचबरोबर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुन्हा एक बैठक होती आणि त्यामध्ये या सगळ्या मतदार याद्यांचा जो काही घोळ आहे किंवा त्याच्यामध्ये दुबार मतदार जे काही नोंदणी झालेले त्यावरून राज ठाकरे, उद्धव ठाकरे हे सातत्याने निवडणूक अधिकाऱ्यांना प्रश्न विचारताना पाहायला मिळत आहेत। त्याचबरोबर जबाबदारी झटकण्याचं काम करू नका, आमचं तुमचं करू नका, आमच्यासाठी निवडणूक आयोग एकच आहे अशा पद्धतीचा खडा सवाल जो आहे तो राज ठाकरे यांनी उपस्थित केल्याचा पाहायला मिळतंय। काही मतदार दुबार आहेत आणि मतदार याद्या लपवून किंवा त्यांची नोंदणी बंद करून कशा पद्धतीने तुम्ही निवडणुका घेणार आहात असाही प्रश्न राज ठाकरे यांच्या माध्यमातून विचारला जातोय। त्याचबरोबर तुम्ही इलेक्शन नेमकं कशासाठी घेताय? जर हा सगळा घोळ मतदार याद्यांमध्ये पाहायला मिळतोय आणि त्याचं उत्तर तुमच्याकडे नाहीये तर तुम्ही इलेक्शन घेण्याऐवजी सिलेक्शन का करत नाही असं देखील उद्धव ठाकरे यांनी खोचक प्रश्न जो आहे तो निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना विचारलेला आहे। सध्या आपण पाहतोय की मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांच्यासोबत काल मंत्रालयामध्ये बैठक झालेली होती, ते सुद्धा बैठकीमध्ये आहेत आणि निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे हे सुद्धा आता बैठकीला आहेत आणि या सगळ्यांसोबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते त्याचबरोबर स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे चर्चा करतायत आणि अनेक प्रश्नांची सरबत्ती या सगळ्या अधिकाऱ्यांना विचारली जाते, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मागितली जात आहेत। मात्र अजून सुद्धा निवडणूक अधिकाऱ्यांच्या तोंडून या प्रश्नांची उत्तरे येत नाहीत। जबाबदारी झटकण्याचं काम कुठेतरी त्यांच्या माध्यमातून होतंय असं देखील महाविकास आघाडीचे सगळे नेते म्हणतात। काल आपण पाहिलं की काल महाविकास आघाडीचे सगळे प्रमुख नेते कालच्या बैठकीला होते। आज फक्त शरद पवार नाहीत, काही कामानिमित्त आणि नियोजित दौऱ्याच्या निमित्तानं ते पुण्याला गेलेले आहेत। मात्र त्यांच्या वतीनं जयंत पाटील असतील किंवा प्रदेशाध्यक्ष असतील आणि इतर जे काही नेते आहेत, जितेंद्र आव्हाड स्वतः आहेत, ते सुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत आणि सध्या महाविकास आघाडीचे या सगळ्या शिष्टमंडळ जे आहे ते निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची चर्चा करत आहे। अनेक प्रश्न महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या माध्यमातून विचारले जात आहेत। मतदार नोंदणी बंद करून लफवाछपी कशासाठी करताय असाही प्रश्न राज